हॅलो एव्हरीवन. तर आज आपण NCSMच्या टॉपिकनुसार आपण वाददोष बघत आहोत. वाददोष हा फर्स्ट इयरच्या सिलेबसमधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला 100% LAQ व SAQ बघायला मिळतो. तर तुम्हाला माहितीच आहे, शरीरात 3 दोष असतात: वात, पित्त आणि कफ. तर याचा श्लोक अष्टांग हृदयमध्ये दिलेला आहे. ते कसं: वायू पित्त कफश्वेती त्रयोदोषा समासतः. तर तुम्हाला कोणता पण दोष विचारलं, वात, पित्त, कफ, तर तुम्ही हा श्लोक टाकू शकता तिथं. याच्याने एक्सटर्नलवर म्हणजे एक्झामिनरवर चेक करणाऱ्यावर त्याच्यावर इफेक्ट पडेल आणि तुम्हाला तुमचे मार्क पूर्णपणे मिळण्यात मदत होणार. हा श्लोक तुम्ही कोणता पण दोष विचारला तिथे हा श्लोक टाकायचं. तर सर्वप्रथम वाददोषाची निवृत्ती. वाददोषाची निवृत्ती तत्र वा गतिगंधोनुयुरिती ही धातू. ही निवृत्ती लर्न करून घ्यायची, कारण की जर तुम्हाला LAQ आला तर त्या LAQमध्ये वाददोषाची निवृत्ती, पर्याय, पांचभौतिक संघटन, स्वरूप, स्थाने व त्याचे प्रकार असं LAQ पूर्ण एक्सप्लेन करा म्हणून LAQ येतो. तर सर्वप्रथम त्याची निवृत्ती आहे तत्र वा गतिगंधोनुयुरिती धातू. तर वायू या धातूची उत्पत्ती वा या धातूपासून झालेली आहे. तर वा म्हणजे यालाच आपण गती म्हणतो, कारण की तुम्हाला माहीत आहे वाददोष पूर्ण गतिमान असतो. त्याच्यामुळे सर्व दोषांची गती वाढवतो आणि त्यांचे वहन शरीरामध्ये करतो. तसा पण एक श्लोक आहे: कफ पंगु पित्त पंगु पंगो मलधातव वायूने यत्र नेते तत्र वर्षंती मेघवत. या श्लोकानुसार वायू हा पित्ताचे व कफाचे वहन करतो. ठीक आहे. याच्यानंतर आपण वायूचे पर्याय बघणार आहोत. वायूचे पर्याय हे मरुत, मारुत, चल, अनिल, समीरण, पवन, श्वसन इत्यादी. तुम्हाला हे माहीतच असायला पाहिजे, कारण की SAQमध्ये हे असं येऊ शकतो की वायूचे पर्याय सांगा व आणखीन एखादी निवृत्ती वगैरे असं क्वेश्चन येऊ शकतो. कारण की जर तुम्ही तुमच्या सिनियर्सचा युनिव्हर्सिटी एक्झामचा पेपर बघितला असेल, त्यांच्या रचनामध्ये पण शरीरची पर्याय नावे लिहा असा SAQ आलेला होता. तर तुम्ही कोणता पण टॉपिक सोडू नका, कारण की सध्या तुमची युनिव्हर्सिटी आलीच आहे. पुढच्या महिन्यात युनिव्हर्सिटी आहे, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सर्व धातू हे पंचभूतापासून बनलेला असतात. तर वायू हा वाददोष हा वायू व आकाश या महाभूतांपासून बनलेला आहे. तर त्याचा श्लोक आहे: वायवा आकाश भूताम्या वायू. तर या श्लोक हा पाठ लर्न करून घ्यायचा आहे. तर या श्लोकानुसार वायू व आकाश या महाभूताधिक्याने वाददोषाची उत्पत्ती होत असते. नंतर त्याची स्वरूप अव्यक्त व्यक्त कर्मश्च. हे इन्व्हर्टेड कॉमा टाकणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही SAQ LAQ लिहिता तेव्हा हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये श्लोक टाकत जा आणि त्याचं जे रेफरन्स आहे ते एक लाईन सोडून खालच्या लाईनीमध्ये असं लिहत चला, कारण की इन्व्हर्टेड कॉमामध्ये तो श्लोक टाकल्यावर म्हणजे आपलं श्लोक लगेच दिसतं आणि एक्सटर्नल एक्झामिनरवर चेक करणाऱ्यावर तुमचं इम्प्रेशन पडतो आणि तुमचा श्लोक असं पूर्ण याच्यातून उत्कृष्टपणे दिसतो का तुम्ही श्लोक लिहिलेला आहे तो दिसून पडते. तर वायू हा प्रत्यक्षात डोळ्याने दिसत नाही, कारण तो अव्यक्त असतो. जर आपल्याला जी गोष्ट डोळ्याने दिसते ती व्यक्त असते, जशी आपल्याला इथं समोर पेन दिसत आहे, पेन्सिल दिसत आहे, तर ही व्यक्त आहे. पण वायू हा दोष स्वतः प्रत्यक्षात डोळ्याने दिसत नाही, तो अव्यक्त असतो, पण त्याच्या कार्यावरून तो मात्र व्यक्त होत असतो. म्हणून त्याच व्यक्त कर्मा म्हणतात. म्हणजे तो असं डोळ्याने दिसत नाही पण त्याचे कार्य चालू असते. जसं श्वसनक्रिया वाददोषाच्या कंट्रोलने चालू आहे. पित्त व कफ हे वाददोषाच्या सामर्थ्याने पूर्ण शरीरात वहन करतात इत्यादी असतात. नंतर स्थान. तर तुम्ही कोणत्या पण दोषांची स्थाने करत असाल तर तुम्ही प्लीज याच्या अष्टांग हृदय सूत्रस्थान 12मधल्या अध्यायामधले करा, कारण की तुम्हाला हे दोन्ही ठिकाणी कामात येणार. कारण की तुम्हाला क्रियामध्ये पण कामात येणार आणि तुम्हाला अष्टांग हृदयमध्ये पण हा श्लोक कामात येणार, कारण म्हणजे तुम्हाला पुन्हा तेच श्लोक करायची गरज भासणार नाही. तर हा एक कॉमन श्लोक आहे. हा तुम्ही श्लोक तिन्ही दोषांमध्ये टाकू शकता. हा तुम्ही आधीच अष्टांग हृदयमध्ये वाचलेला असेल पहिल्याच अध्यायात.
ते व्यापिनो अपि हन्नभ्योर अधो मधो ऊर्ध्वसंश्रया हा पहिलाच अध्याय दिलेला आहे. म्हणजे नाभीच्या खालच्या भागामध्ये वातदोषाचे स्थान असते. हे कॉमन श्लोक झालेला आहे आणि त्याचे मूल स्थान हे आहेत. पक्वाशय कटिसक्स्ति स्त्रोतस्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशिष्टा. तर हा श्लोक बघितला तुम्ही तर पक्वाशय कटी सक्ती स्त्रोत अस्ति स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि आणि या सगळ्या स्थानांमध्ये पक्वाशय हा त्याचा विशेष स्थान आहे. याच्यावर MCQ राहतोच. MCQ 100% युनिव्हर्सिटीमधच्या एक्झाममध्ये राहतोच. तर हे श्लोक वाताची स्थाने आहेत ही पाठ करून घ्यायची आहे. नंतर आपला टॉपिक आहे वातदोषाची गुण. तर वातदोषाच्या गुणामध्ये आहे तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मश्चल अनिल. हा तुम्ही श्लोक ऑलरेडी केलेले असणार, तरी हा श्लोक तुम्ही एकदा लर्न करून घ्यायचा. आणखी हे वाताचे गुण आहेत वृक्ष लघु शीत खर सूक्ष्मश्चल अनिल. हा श्लोक लर्न करायचा म्हणजे करायचा. हा कुठं पण कधी पण विचारलं पूर्ण तुम्ही BA-MS जर्नीमध्ये हा तुम्हाला कधी पण कामात येणारा श्लोक आहे. नंतर हा श्लोक तेवढा इम्पॉर्टंट नाही, पण हे दारुण आणि विशदा आणि षडिमय असं तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ येतो. दारुण व विशद हे वातदोषाचे गुण कोणी सांगितलेले आहे असं पण विचारतात. तर हे दारुण व विशद हे गुण आचार्य चरकांनी सांगितले आहे. हा MCQ राहतो. आणि वाताचे गुण किती आहेत असं पण आचार्य चरकांनी वाताचे किती गुण सांगितले आहेत तर ते 6 गुण सांगितले आहेत असा पण एक MCQ राहतो. तर हे MCQ करत चला, कारण की त्याच्याने तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कामात येणार. कारण की असंच छोट्या गोष्टींना आपण इग्नोर करतो आणि ते एक्झामिनेशनमध्ये एक्झाममध्ये येत राहतात ते क्वेश्चन. नंतर वातदोषाचे प्रकार खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातला हा श्लोक आहे प्राणे उदान समानश्च व्यानश्च अपानश्च एवच. हा श्लोक करून घ्यायचा. वातदोषाचे 5 प्रकारांची नावे पाठ करून घ्यायची. प्राण उदान समान व्यान अपान. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्राण उदान समान व्यान अपान